नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. मान्य आहे मला भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतोय, पण कारणं पण त्याच्या मागे तशी होती. जवळपास मागच्या शनिवारी व्हिडिओ टाकलेला आहे कदाचित मी, म्हणजे आता 2 आठवडे होत येतील व्हिडिओ पडलेला नाही आहे. कारण पण तसंच काहीसं होतं. मी घरी नव्हते, माझ्या सासरी नव्हते. मी आठवडाभरासाठी माहेरी गेले होते. पण म्हटलं आता काल संक्रांत होऊन गेली, तर आज हा व्हिडिओ पोस्ट करूया. कारण मग ना रुटीन बिघडेल. एक व्हिडिओ माहेरचा टाकला तर मग दुसरा व्हिडिओ सासरचा लगेच टाकता येणार नाही आणि संक्रांतीचा व्हिडिओ लेटने पण टाकता येणार नाही. तर आता या व्हिडिओनंतर सगळे जे व्हिडिओज येतील ॲटलिस्ट 2-3 व्हिडिओज ते माहेरकडचे असतील माझे. आणि त्यामागे पण काही कारणं होती, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये जे ब्लड रिपोर्ट वगैरे ते सगळं झालं. काही गोष्टी आहे ज्या नाही सांगू शकत, काय इतकं काही नाही, नॉर्मल आहे सगळं. पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे, म्हणून आरामासाठी काही दिवस मम्मीकडे गेली होती. थोडीशी जागा पण पालट होईल म्हटलं. आणि येईलच ते सगळे व्लॉग्स येतील तुमच्यासोबत, नक्की शेअर करेन मी. आणि खूप छान व्लॉग्स आहेत तिथले पण, जास्त नाही आहे, 2-3 असतील कदाचित. आणि त्यातला पण एक व्लॉग खूप सुंदर आहे, तो नक्कीच तुम्हा सगळ्यांना आवडेल. त्याची अपडेट मी लवकर तुम्हाला देईल, म्हणजे या शनिवारी तो व्हिडिओ येणार आहे, तर तो पण तुम्ही नक्की बघावा. हे सगळं राहू देऊ बाजूला. आता सगळ्यांनाच माहिती आहे की काल संक्रांत होऊन गेली आणि कालच एकादशी होती. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की नेमका आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचा का नाही. तर म्हणजे भरपूर आमचं पण ते कन्फ्युजन होतं. माझ्या सासूबाईंचं तर हेच ठरलं होतं की आपण करच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य करूया. पण असं म्हणतात की म्हणजे आपले बरेचसे लोक जे एकादशी करत नाहीत, जे वारले, जे एकादशी करत नव्हते, त्यांना आज घास टाकलेला चालेल असं बरेच जण बोलले. एक ब्राह्मण पण बोलले होते. तर मग त्यामुळे अचानक मग पटकन मी डाळ लावून दिली कुकरमध्ये आणि पटकन तिला 5-6 शिट्ट्या करून घेतल्या आणि सगळं काही रेडी करून दिलं मी. तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी कणिक वगैरे करून घेतलं. मी बाकीचा सगळा स्वयंपाक पण आवरून घेतला. म्हणजे जवळपास 9:15-9:30च्या दरम्यान आम्हाला अचानक असं वाटलं की करूया. आणि त्या स्पीडने जेव्हा आवरलं ना मी, कारण कसं असतं जेव्हा आपण हे टाकतो ना, आगारी टाकतो, म्हणजे जसं पित्रांना नैवेद्य टाकतो ना आपण, तर ते 11:30 म्हणजे 12च्या आत होऊन जायला पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक मी करून घेतला होता. आणि माझ्या सासूबाईंना पण पुरण वगैरे सगळं तयार करून दिलेलं होतं आणि सगळं आणून पण ठेवलेलं होतं, म्हणजे त्यांना फक्त पोळ्या करून टाकायच्या होत्या. ही एक गोष्ट अशी आहे जी मी खूप प्रयत्न करते, पण मला जमत नाही आहे. आता एखाद दिवशी म्हटलं थोडीशी का असे ना डाळ टाकून देऊया आणि थोडं छोटं खापर घेऊन येते, शिकत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग करेल म्हटलं हळूहळू पुरणपोळी जशी जमेल तशी. एकदा तुटेल, दोनदा तुटेल, पण नंतर तरी जमेलच. म्हणून यापेक्षा थोडं छोटं खापर घेऊन येणार आहे मी आणि मग त्यावर पुरणपोळी थोडीशी शिकेन करायला. चुलीमुळे ना बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. आता काल संक्रांत होती, संध्याकाळी स्वयंपाक गरम करायला घेतला आणि तेवढ्यात म्हणजे गॅस संपला आमचा. आणि गॅस संपला, पण म्हटलं आता करावं काय, स्वयंपाक गरम, फारच थंड होता तो. पटकन चूल पेटवले, त्यावर करून घेतलं सगळं गरम. आज पण यांना टिफिन द्यायचा होता, पटकन चूल पेटवलं, यांचा स्वयंपाक करून दिला, चहा झाला. म्हणजे कोणाच्या हे करायची गरज नाही ना, म्हणजे गॅस आहे का नाही आहे का, किंवा म्हणजे बुकिंग करायची आणि किंवा एक्स्ट्रा पैसे देऊन गॅस आणायचा, एवढी गरज पडत नाही काही गोष्टी अवेलेबल असल्या तर. त्यामुळे मला चूलचा खूप उपयोग होतो. थोडाफार पसारा दिसतो लाकडांचा वगैरे, पण ठीक आहे, ते वेळेनुसार आपल्या कामातच येतं. तर मस्त ताट करून घेतलं, नैवेद्य देऊन दिला. खीर मी केली नव्हती. काय केलं, दुधामध्ये थोडासा अर्धा असा पेढा कुचकरला आणि तोच नैवेद्याला दाखवला, कंदी पेढा. कारण म्हटलं नको करायला, यांना अजिबात खीर आवडत नाही. माझ्या सासूबाईंची एकादशी होती, मग म्हटलं नेमकं कोणासाठी करायचं, त्यामुळे मग खीर वगैरे काही केली नाही. माझ्या सासूबाई दुसऱ्या दिवशी करणार होत्या खीर वगैरे, तर मग काही केलं नाही. तर सायंकाळी मस्त रेडी झाले. हा हार ना इथून घेतला होता, यात्रेतून, सहज घालून बघितला होता. तर हे म्हणे आता काही काढू नको, छान दिसतोय, राहू दे. म्हटलं ठीक आहे. तर मग गणपतीला जाऊ म्हटलं आपण, थोडंसं दर्शन वगैरे घेऊन येऊया आणि तिळगुळ पण ठेवून येऊया बाप्पाला. जवळपास 8 वाजले होते आणि मंदिराचे गेट बंद होते. पण म्हटलं बाहेरून दर्शन घेता येईल, तिथून दर्शन घेतलं, बाप्पाला तिळगुळ ठेवलं आणि त्यानंतर रिटर्न निघालो. तर मंडळी इथे दर्शन घेतलं, त्यानंतर मोठ्या घरी वगैरे तिळगुळ दिलं आणि यांच्या फ्रेंड्सकडे वगैरे सगळीकडे. तर मंडळी या पुढचा जो आत्ता व्हिडिओ येणार आहे ना, तो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. शनिवारी येईल तो व्हिडिओ, 6 ते 7 वाजेच्या दरम्यान येईल तो सायंकाळी. तर तो नक्की बघा तुम्ही, खूप छान असणार आहे तो व्हिडिओ.
तर हे कारण होतं माझं की मी या व्हिडिओ टाकले नाही, की मी माझ्या माहेरी होते त्यामुळे मला जमलं नाही. यापुढचे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, ते नक्की बघा तुम्ही सॅटर्डेला. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.